नमस्कार. खरं तर गेली 30-32 वर्ष काम करत असताना असे काही प्रसंग पण येतील असं कदापि वाटलं नव्हतं. कारण बऱ्याच वेळा स्थायी समितीचे अध्यक्षच आरोप करणारा, मोठ्या घोटाळ्याचा आरोप करणारं, ही मला वाटतं की इतिहासातील पहिली घटना असेल. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित मध्ये आधी असू शकेल. आणि दुर्दैवी घटना आहे, कारण का राज्यकर्ते जे असतात त्यांचं सुनियोजित काहीतरी काम ठरलेलं असतं. आणि माझी देखील भूमिका ही होती की विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर मी विरोधी पक्षनेता आहे, विद्रोही पक्षनेता नाही. त्यामुळं मला असं वाटतं की विकासात्मक दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना किंबहुना या महानगरपालिका कर्जबाजारी झाल्या असल्याकारणानं विरोधकांनी सॉफ्ट कॉर्नर म्हणण्यापेक्षा उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून काहीतरी नवीन स्रोत शोधण्याच्या दृष्टिकोनातून, काही मोठे प्रकल्पाला अनावश्यक प्रकल्प टाळण्यातून शेवटी डब घ्यायला आलेल्या महानगरपालिकेला वाचवण्याचं एक नागरिकचा विश्वस्त म्हणून आमची देखील तेवढीच जबाबदारी आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी काही निश्चितपणे आम्ही काही अनावश्यक गोष्टी आहेत, आणि तुम्हाला माहिती परंपरेने जर बहुमत मोठ्या माध्यमातून असेल तर बऱ्याच वेळा अशा गोष्टींना किंबहुना आरोप केलेल्या गोष्टीला एक विरोधकाचं स्वरूप दिलं जातं. पण त्याच्यामधलं वास्तव ते स्वीकारत नाहीत. आणि वास्तव न स्वीकारल्यामुळं हे 4 वर्षामध्ये जे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे मालकी हक्क असल्यागत ही महानगरपालिका चालवतात, त्याच पद्धतीने ते स्वरूप आम्हाला दुर्लक्षित केल्यामुळं हे स्वरूप इतकं स्फोटकप्रमाणे समोर आलं की त्याचे परिणाम आज आपण शहरातील नागरिक, काही संबंध नसताना मतदान देऊन शहरातले नागरिक भोगतायत. 54 कोटी काही महानगरपालिकेचे महाराष्ट्रातल्या त्यांचे बजेट पण नाहीत. हे मी एका निविदेपुरतंच बोलत नाहीये. आणि अशा पद्धतीनं धाडस होतच कसं, नंबर 1. नंबर 2, त्यांचा वाक्यप्रयोग असा होता, नगरसेवकांची दिशाभूल केली. निश्चित नगरसेवकांची दिशाभूल होऊ शकते. नवीन नगरसेवक असतात. आम्ही देखील त्या कालखंडामध्ये नगरसेवक झाल्यानंतर ज्येष्ठ नगरसेवकांनी सांगितल्यानंतर, पण मी ज्येष्ठ असं कोणाला सांगितलं नाही. मग घडलं कसं काय, तर त्यांनी असं शब्दप्रयोग सर्वपक्षीय. मग सर्वपक्षीय तर मग एकदा नगरसेवकांना काय सजा द्यायचं किंवा त्यांना समोर आणून त्यांच्यावर आम्हाला आरोप करून काय, हे घोटाळा जो होत आहे, तर घोटाळा होत असताना नगरसेवकांनी सुद्धा भविष्याच्या वाटचालीमध्ये अत्यंत सावधानतेनं असणं गरजेचं आहे. पक्ष प्रमुखाला विचारल्याशिवाय कोणी सह्या करू नये. पण नंतर निदर्शनास असं आलं की हे म्हणले सर्वपक्षीय. मग सर्वपक्षीयमध्ये आम्ही पण आलो, पण आमच्याच नगरसेवकांच्या सह्या नाहीत. मग नगरसेवकांनी सुद्धा न आपली प्रतिमा जपण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं यांची सुद्धा नावं उघड करणं गरजेचं आहे. ते आमचे भोळे भाबडे हे नवीन नगरसेवक असतील तर त्यांना त्यांच्या भोळे भाबडेपणाचा कोण उपयोग करून घेतंय हे सुद्धा जनतेसमोर येणं गरजेचं आहे. आणि नेमकं सर्वपक्षीय शब्दप्रयोग केल्यामुळे मला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावीशी घेण्याचा मानस केला. त्यामुळं आणि मला असं वाटतं, आता दुसरं एक प्रकरण हे तर आहेच. काल मला अजून माहिती अधिकृत आलेली नाही, परंतु तुम्ही एकीकडे म्हणताय पैसे नाहीत, एकीकडे म्हणता दे. आता परवा दिवशी बोपडी सांगलीला जोडणारा ब्रिजचं उद्घाटन केलं. अतिशय उद्घाटन करणं, ब्रिज करणं ही नाही आपली जबाबदारीच आहे. परंतु मला असं समजतंय, अजून अधिकृत माहिती हातात यायची, 30 कोटीचा ब्रिज आणि 22 कोटीची विद्युत रोषणाई. त्या विद्युत रोषणाईमध्ये सध्या परिस्थिती खराब असल्यामुळे दुसरा ब्रिज झाला असता, तिथं सध्या छोटे दिवे लावले तरी चाललं असतं. असे काही प्रकरणे मी त्याची चौकशी करणार आहे. परंतु हा विषय गांभीर्यानं, म्हणजे असे एक एक प्रकरणं होऊ लागलेले आहेत. आमचा विकासात्मक कामाला, उद्घाटनाला विरोध नाही. जी घटना घडत आहे ती संयुक्तिक आहे का, मला तुम्ही सांगा. असं आता हे मी अधिकृत माझ्याकडे आकडेवारी येईल, तुम्ही सुद्धा घेऊ शकता, असं काही नाही. मग 30 कोटीच्या ब्रिजला जर 22 कोटीची विद्युत रोषणाई असेल, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं कोणतरी असेल मग त्याच्यामध्ये. मग तो इथला माणूस नसावाच, कारण का इतकं डोकं म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचा ख्यातीचा माणूस असेल.
आणि मग एकीकडे तुम्ही म्हणताय की मला माहिती आहे किती देणे आहेत, शासनाचे किती देणे आहेत, सगळं मला माहिती आहे. हे जे एक मला असं वाटतंय का की हे सर्व करत असताना कुणाचा कुणावर अंकुश नाही, याचं आत्मचिंतन सर्वांनी, नगरसेवकांनी देखील, नेत्यांनी देखील करणं गरजेचं आहे. मला एक आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, 4 वर्षामध्ये एक स्थायी समितीची बातमी तुमच्या समोर नाही, आणि आता 2 महिन्यात तुमच्याकडे किती बातम्या आल्या? तो तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे सराईतपणे जो कार्यक्रम चालू होता 4 वर्ष, मी याला पडतो. तुम्ही जर अंक वाचले तर आम्ही त्याच्यावर बोललेलो आहोत, वेळोवेळी बातम्या आलेल्या आहेत. नाही 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 नाही, मी ते नाही म्हणत. तुमच्या मी वर्तमानपत्रवाले किंवा याच्याबद्दल मी बोललेलो नाही. त्यांचा अंतर्गत उत्साहावर आलं का? नाही. आमचं आलं. या या ना.